आज आपण करमाळा शहरामधील या ठिकाणी एका विहिरीमध्ये 7 विहिरी असणारं हे ठिकाण पाहण्यासाठी आलेलो आहोत. तरी पाठीमागे दिसते या एका विहिरीमध्ये या ठिकाणी 7 विहिरी आहेत. आता पाणी असल्यामुळे आपल्याला त्या दिसत नाहीत, तर आपण संपूर्ण परिसर फिरून पाहणार आहोत या ठिकाणचा. नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की एक नाही, दोन नाही, तर तब्बल 7 विहिरी त्या सगळ्या एकमेकाशी जोडलेल्या आहेत असे म्हटले जाते. अशा ठिकाणी आपण जाणार आहोत. हे ठिकाण कुठं आहे म्हणाल तर भारतातील सर्वात मोठी विहीर, महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावामध्ये आपण ही विहीर पाहण्यासाठी या रस्त्याने आपण निघालेलो आहोत. करमाळा गावालगतच स्टँड पासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर असणारी ही 7 विहीर या ठिकाणी आपण आता विहीर पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत. ऐतिहासिक अशी असणारी ही 7 विहीर आहे. या ठिकाणी सुंदर असा हा परिसर आहे. आपण हा परिसर पाहत पाहत विहिरीच्या दिशेने निघालेलो आहोत. फार प्राचीन अशी विहीर आहे असे सांगितले जाते आपल्याला. या ठिकाणी समोरच दिसत आहे ती विहीर आहे. या ठिकाणी पाणी असल्यामुळे आपल्याला आतील सर्व विहिरी दिसत नाहीत. या ठिकाणी असे सांगितले जाते की आतमध्ये 7 विहिरी ह्या एकमेकाशी जोडलेल्या आहेत. हनुमंतरायाचे मंदिर आहे. आपण हनुमंतरायाचे दर्शन घेऊया आणि विहिरीचा संपूर्ण परिसर पाहूया. ही दिसताना साधी दिसणारी पण भारतातील सर्वात मोठी अशी करमाळ्यामधील ही विहीर मानली जाते. शेकडो वर्षापूर्वी पाण्याची व्यवस्थेकरता ही विहीर बांधण्यात आली आहे असे हे सांगितले जाते. आपण ही समोर विहीर पाहत आहोत. विहीर पूर्ण बांधलेली आहे. विहिरीत पाणी भरपूर असल्यामुळे आतील ज्या 7 विहिरी आहेत त्या आपल्याला दिसत नाहीत. आत 7 विहिरी एकमेकाशी गुप्त मार्गाने जोडलेल्या आहेत. या एकाच विहिरीमध्ये 7 विहिरी आहेत असे सांगितले जाते. काही लोक असेही सांगतात की या विहिरीमध्ये गुप्त बोगदे आहेत. कदाचित हे बोगदे किल्ल्यापर्यंत जात असतील. जर या विहिरीबद्दल तुम्हाला जर काय ऐतिहासिक माहिती माहीत असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. जय श्रीराम. ओम नमः शिवाय.